सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आता हिवाळा म्हटलं की भरभरून आपण वेगवेगळ्या भाज्या वापरून वेगवेगळ्या पद्धतीने नवीन पदार्थ होतो। अशीच एक हेल्दी भाकरी तुम्हाला दाखवते, सोपी साधी अगदी छान आहे। मसाला भाकरी बनवते मस्त। त्याच्यासाठी मी घेतले आहे 4 मिरच्या, तसंच कोथिंबीर आणि 2 लसणाच्या कळ्या। आधी त्याची पेस्ट करून घेतली आणि 2-4 कढीपत्ता टाकलेले आहे। आता मी हिरवा कांदा घेतला आहे, छान बारीक बारीक कट करून। आता हिवाळा म्हटलं की हिरवा कांदा खूप अवेलेबल असतो आणि तो खावसाच वाटतो। तशीच मी 1 चमचा कलंजी घेतली आहे, नसेल तर नका टाकू। आणि तीळ घेतले आहे 1 चमचा आणि याला असं छान हातावर चोळून टाकते आणि टेस्ट खूप छान येते। मीठ चवीनुसार घेतलेलं आहे आणि बघा आता मीठ टाकून झालेलं आहे। तसंच तिखट पण 1 चमचा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा, गरम मसाला, धणा जिरा पावडर मिक्स करून 1 चमचा असं करून घेतलेलं आहे। तसंच मी आता बाजरीचे पीठ वापरले 2 वाट्या बघा। तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 1 वाटी ज्वारीचं 1 वाटी बाजरीचं पीठ वापरू शकता, तर तुम्ही असं पण करू शकता। आणि हो, दुधी घेतली। मेन म्हणजे दुधी खूप छान लागते। याच्यात किसून बारीक किसणीने टाका, जाड किसणीने किसून टाका तरी चालेल, खूप छान वाटते, 1 नंबर वाटते। याला छान मिक्स करून घेते, आधी मळून घेते पूर्णपणे। तर बघा, आणि बाजरी म्हटलं की हिवाळ्याची खाल्ली तर ती जास्त त्रासदायक नाही ठरत, त्याच्यामुळे बाजरी चांगली आणि ज्वारी तर एकदमच चांगली खायला, त्याचा प्रश्नच नाही। आता बघा मी छान मिक्स करून घेते पूर्णपणे आणि त्याच्यानंतर त्याचा डो तयार करून घेते। दुधी टाकल्यामुळे पाणी प्रमाणानुसारच घ्यायचं आहे, कारण एकदम लूज व्हायला नको। भाकरी करताना ती तुटू नये म्हणून लक्ष ठेवायचं। आणि हवं आहे तर तुम्ही 2 चमचे तांदूळाचं पीठ ह्याच्यात टाकू शकता, त्याने पण छान वाटतं, टेस्ट येतो। बघा आता छान असं मळून घेते पूर्णपणे छान। कधी पण भाकरी तेव्हा छान होते जेव्हा पीठ चांगलं मळलं जातं, बाजरी असो की ज्वारी असो। बघा आता पूर्णपणे छान असं थोडं थोडं पाणी घेऊन भिजवलेलं आहे। आता असाच डो तयार झाला, आता मी भाकरी करून घेते। आणि हो, तवा ठेवलेला आहे गरम करायला। आता मी छान असे खूप मोठ्या मोठ्या भाकरी नाही करत आहे, कारण हा मसाला भाकरी असल्यामुळे अगदी छोट्या मीडियम साईजच्या करणार आहे। तुम्ही याला आरामशीर प्रवासात पण नेऊ शकता। या भाकरी तुमच्या 2-3 दिवसात काही खराब होणार नाही। तुम्हाला जर भाकरी येत नसेल तर तुम्ही लाटून करू शकता, पातळशी छान अशी गोलसर होते। नाहीतर मी तीळ टाकले त्याच्यामुळे थोडं लाटणं फिरवल्यानंतर हाताने छोटी छोटी थापलेली भाकरी आहे। बघा आता मी शेकायला ठेवली, एका साईडनी छान होऊन दुसऱ्या साईडला वरती पाणी लावलं। आता ही पूर्णपणे जशी झाली, खूप फुगत नाही, टम्म फुगत नाही, पण खूप छान होते ही भाकरी, मस्त खुसखुशीत लागते खाताना। याच्यात तेलाचा वगैरे काही वापर केलेला नसताना एकदम 1 नंबर। तुम्ही याला ठेच्यासोबत किंवा कुठलाही पिठलं म्हणावं कशाही सोबत खाऊ शकता, त्याची गरज पडणार नाही, कारण ऑलरेडी याच्यामध्ये सगळं व्यवस्थित तिखट मीठ वगैरे मसाला भाकरी असल्यामुळे। बघा या चटणीसोबत मस्त ठेच्यासोबत तुम्ही भाकरी बनवा आणि मला सांगा ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा।